आज मी सगळ्यांची फेवरेट डिश आमच्या घरातले एकदम आवडती छोले भटुरे बनवले आहेत। तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर चला बघूया कशी बनवली ही रेसिपी। अर्धा किलो छोले मी भिजत घातलेले आहेत। त्यानंतर इथे ब्लॅक कार्डिमम, हिरवी इलायची, त्याच्यानंतर लवंग, काळे मिरे, तेजपत्ता, दालचिनी, लसूण आणि जिरं एवढे खडे मसाले घेतलेत। कुकरमध्ये छोले टाकलेत, सगळे खडे मसाले ॲड केलेत। त्याच्यानंतर माझ्याकडे हे असं स्ट्रेनर आहे, गाळणी आहे, तर त्यामध्ये मी अर्धा चमचा चहा पावडर ॲड केलेली आहे। पण तुमच्याकडे नसेल तर चहा पाणी ॲड करा किंवा मग एखाद्या मलमलच्या कपड्यामध्ये ते चहा पावडर बांधून मग टाका। थोडंसं मीठ घातलंय, सोडा घातलाय चिमूटभर आणि पाणी पण शिजेल एवढं टाकलेलं आहे। आता 3 ते 4 शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेणार आहोत। तर कुकर झालेलं आहे शिजवून आपलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी छोले ॲड केले, छोले गाळून घेतलेले आहेत। पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि बाकी छोले आपल्याला एका कढईत काढून घ्यायचे आहेत। त्या छोलेंमध्ये मी ॲड करणार आहे छोले मसाला, लाल तिखट, मीठ आणि मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर ते आपण छोलेंवरती टाकून घेणार आहोत। ही स्टेप केल्यामुळे काय होतं ना, ऑप्शनल आहे तशी, हे मसाले डायरेक्ट आपण ॲड केले फोडणीमध्ये तरी चालेल, पण याच्यामुळे छोलेंना मसाला छान कोट होतो आणि छोलेंची चव खूप छान येते। तर एका लोखंडाच्या कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची, लसूण टाकून घेतलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे। 2 कांदे मी कट करून घेतलेत। आता यात सुद्धा एकदम थोडंसं मी मीठ घालणार आहे। तुम्ही मीठ बघणार ना, सगळीकडे मी थोडं थोडं टाकलेलं आहे। रेसिपीमध्ये जर आपल्याला 1 चमचा मीठ लागत असेल तर सगळीकडे थोडं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। याची काळजी घ्या, नाहीतर मीठ जास्त नको व्हायला तुमच्या रेसिपीमध्ये। 2 टोमॅटो ग्राइंड करून घेतलेले आहेत। आता हे मी छान शिजवून घेणार आहे। टोमॅटो शिजले की जे आपण छोल्यांना मसाला लावून घेतलेला होता तो आणि जे पण पाणी उरलेलं होतं ना छोल्यांचं, तर ते पाणी मी फेकायचं नाही आहे, तेच पाणी वापरायचं आहे आणि त्याच्यात फ्लेवर्स खूप उतरलेले आहेत आणि एक्स्ट्रा अजून पाणी ॲड केलेलं आहे। थोडासा पातळच असलं पाहिजे सुरुवातीला आणि चवीनुसार साखर, एकदम थोडीशी साखर आणि कसुरी मेथी ॲड केलेली आहे। आता आपण हे शिजवून घेणार आहोत 5 मिनिटासाठी, कारण की छोले खूप छान शिजलेले आहेत। तर फक्त हे फ्लेवर्स एकत्र येण्यासाठी आपण आता हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता आपल्याला वाटेल की ही ग्रेव्ही खूप जास्त आहे, पण हळूहळू करत छोले थंड होतात तसं हे घट्ट होत जातं। तर लोखंडाच्या कढईत केल्यामुळे लगेच हे दुसऱ्या याच्यात आपण काढून घेणार आहोत। आता पुन्हा मी तूप गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक म्हणजे टाकून घेतलेलं आहे आणि हे मी थोडं झाकून देणार आहे 5 मिनिटं, म्हणजे छोले गरम असतील, फ्लेवर्स एकत्र येतील आणि तोपर्यंत मी भटुरे रेडी करून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही आमची सगळ्यांची फेवरेट डिश रेडी झालेली आहे। एन्जॉय।